आम्ही आधी पारंपरिक पिकं केळी, कपाशी, उडीद, मूग, मका अशी घेत होतो. पण त्यात खर्च वजा जाऊन हातात शिल्लक खूप कमी राहत होती आणि वाढते मजुरीचे दर, अंतर्गत मशागतीचे खूप पैसा खर्च होत होता. त्यामुळे मी काहीतरी नवीन पिकं बघण्याच्या शोधात होतो. लॉकडाऊनमध्ये तसंही शेतामध्ये किंवा मार्केटमध्ये काम कमी होतं, तर यूट्यूबवरती मला पेरू पिकाविषयी, लागवडीविषयी माहिती मिळाली. त्यात माझे शेतीमधले गुरुवर्य श्री रवींद्र निकम साहेब, राहणार माशला, तालुका चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझे 1 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ 900-950 तैवान पिंक या जातीची पेरू पिकाची लागवड केली. मला पहिल्या वर्षापासूनच, म्हणजे लागवडीला 1 वर्ष झाल्यानंतरपासूनच पेरूचं उत्पन्न निघण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या वर्षी मला थोडं उत्पन्न कमी आलं, कारण की झाड लहान असल्यामुळे आम्हाला कमी फळं आपण उत्पादनासाठी घेतली होती. त्यानंतर मागच्या वर्षी मला खूप चांगलं उत्पादन आलं. पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी मला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जो पहिला बहार आला, त्याच्यामध्ये 4.5 ते 5 टनापर्यंत माल निघाला. तो आम्ही स्वतः हातविक्रीने, मी माझी पत्नी, आम्ही दोघं मिळून मनुदेवी तीर्थक्षेत्रावरती हातविक्रीने माल विकलेला आहे. आपण आपला स्वतःचा माल स्वतः हातविक्रीवर विकू, तेव्हा शेतकऱ्याला 2 पैसे हातात राहतील आणि आपण आपल्या मालाची किंमत स्वतः ठरवू, तेव्हाच शेतकरी सुखी आणि समृद्धी होईल. त्यानंतर मागच्या वर्षी नोव्हेंबरपासून ते जानेवारीपर्यंत जो माझा माल निघाला, तो एका एकरमध्ये जवळजवळ 15 टन माल निघाला. दोन्ही हंगाम मिळून मला जवळजवळ 6.5 लाखापर्यंत उत्पादन निघालं. मी 100% वेस्ट डिकम्पोजरचा वापर करतो. कमीत कमी फर्टिलायझर, कमीत कमी पेस्टिसाईडचा वापर करतो. 95% मी माझा पेरू उत्पादन हे सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक पद्धतीने निघेल याकडे लक्ष देतो. तो खर्च आणि अंतर्मशागत किरकोळ असते, थोडीशी निंदणी वगैरे, आणि सर्वात मोठा खर्च याला पेरू पिकाला हे अशा पद्धतीने प्रत्येक पेरूला पिशवी लावणे आणि हे सेफ्टी फोम लावणे आणि बांधण्याची मजुरी, असा प्रत्येक पिकाला 2 रुपयापर्यंत खर्च येतो. हा खर्च आणि इतर आंतरपीक मशागत, बियाणे खतं आणि फवारणी वगैरेचा खर्च मिळून मला एका वर्षामध्ये 1.5 ते 2 लाखापर्यंत उत्पादन नफा राहिला. माझ्या मिस्टरांना जी मदत लागते ते आम्ही सगळं परिवार मिळून त्यांना मदत करतो. नेमकं आता तुम्ही पेरू लागवड केलेली आहे, काही तुमच्या उत्पन्नात कसा फरक पडलेला आहे? उत्पन्नात फरक पडतोच, कारण की पारंपरिक शेतीमध्ये काही उपयोग नाही आहे, काहीतरी नवीन केलं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही पेरू लागवड केलेली आहे. आम्ही पेरूमध्ये झेंडू लागवड केलेली आहे. त्या झेंडूमुळे आम्हाला दसरा आणि दिवाळीमध्ये चांगला रेट मिळाला, त्याच्यामध्ये पण आम्ही नफ्यात आहोत.